मी क्रिकेट विश्वातील इतकी बावळट, मूर्ख आणि टीम आजपर्यंत बघितली नाही जितकी दिल्ली कॅपिटल्स आहे. आजच्या मॅचमध्ये किंवा आजच्या मॅचमध्ये जे त्यांनी केलं त्यावरून हे तर स्टॅम्प्ड झालं आता की इतकी मूर्ख टीम कुठलीच नसू शकते आणि इतकं मूर्ख मॅनेजमेंट, क्रिकेट ब्रेन शून्य. आजच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये डीसीला जिंकायला हवे होते काहीतरी 30 रन्स. ठीक आहे, ते कठीण होतं रन काढणं तेवढं. पण नॉन स्ट्राईकवर बॅट्समन होता स्टब्स, ज्याने 25 बॉलमध्ये 70च्या वर रन्स केले होते, 7 सिक्स मारले होते. असा बॅट्समन लास्ट ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकवर होता आणि समोरचं बॅट्समन होतं त्याचं नाव होतं ललित. आणि त्याने जे केलं त्यावरून मला मिर्झापूर मधला ललित आठवला. त्याने पहिला बॉल जो शेवटी, हा ललित जो आहे तो अगदी शेवटी बॅट्समन नव्हताच तो अगदी 7व्या 8व्या 9व्या नंबरवरती होता, बॅटिंग करायला आला होता. त्याचं काम होतं की सिंगल करावं आणि समोरच्या स्टब्सला स्ट्राईक द्यावी. हु इज अ हार्ड हिटर आणि तो अत्यंत जबरदस्त फॉर्म मध्ये होता. या गोडू ललितने काय केलं, पहिल्या बॉलवर त्याने काहीतरी नॉर्मल शॉट खेळला, एक सिंगल रन त्याने काढायला हवा होता आणि स्ट्राईक द्यायला हवी होती स्टब्सला. त्याने जीवाच्या आकांताने दुसरा रन काढला. म्हणजे डोक्यावर हात मारून धावा डीसी कॅपिटल्सच्या डीसीच्या फॅन्सने आणि स्पेशल त्या डगआउटच्या लोकांनी, जे अति हुशार आहेत मुळात, आता त्यांच्या करिअरमध्ये राहिले होते. 2 रन काढले. त्यानंतरचा बॉल आय थिंक नो रन. थर्ड बॉलला त्या ललितने वरती शॉट मारला जो अत्यंत बेकार होता, नो टायमिंग ॲट ऑल. कळत होतं की हा चाच पडतोय, टेल अंडर आहे. शॉट वर मारला आणि कीपरने त्याला कॅच पकडून आउट झाला. नंतर आणखी एक बॅट्समन आला, त्यानेही काहीतरी 1 रन काढायला शॉट खेळला, 2 रन काढले. नॉन स्ट्राईकवर स्टब्स परत तिथेच जिथे होतं तिथे, त्यानेही 2 रन, तो काय नवीन बॅट्समन जो आला त्यानेही 2 रन काढले. नंतर तोही आउट झाला. तिसरा एक बॅट्समन आला त्या ओव्हरमध्ये जो 2 विकेट गेले आणि तिसरा बॅट्समन आला त्या ओव्हरमध्ये, बघतो म्हणतोय, तोही आउट झाला. म्हणजे 6 बॉलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा 30 रन्स काढायला हवे आहेत, नॉन स्ट्राईकवर जबरदस्त फॉर्म मध्ये बॅट्समन आहे जो त्याने 7 सिक्सर्स मारले आहेत, जो 25 बॉलमध्ये 75च्या जवळपास रन काढले आहेत त्याने, तो नॉन स्ट्राईकवर फक्त बघतोय. आणि हे टेल अंडर येतात आहे, आपल्या मनाचं खेळतात आहे. 1 रन्स जिथे काढायला पाहिजे तिथे धाव अगदी जीवाच्या आकांताने धावत आहे आणि 2 रन काढतात आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये स्टब्स नॉन स्ट्राईकवर फक्त बघतोय. एक तो पण मूर्ख म्हणायला पाहिजे त्याला पण. आणि आपलेच आपल्या मनाने क्रिकेट खेळतात आहे. म्हणजे इतका मूर्खपणा कोणती क्रिकेट टीम करू शकते यार. म्हणजे आज तक लॉजिकचं गुंडाळून पुंगळी केली होती. हा, कुठे घातली ते काही सांगू शकत नाही आपण आता, पण इतका मूर्खपणा, इतकं इलॉजिकल कोणती टीम वागू शकेल बरं. जे त्याचा मेंटर आणि कोच पंटर पॉन्टिंग आहे, जो पंटर पॉन्टिंग क्रिकेट मला कोल्हा म्हणून ओळखला जायचा, अत्यंत चाणाक्ष, तीक्ष्ण बुद्धीचा, अत्यंत खडूस, अत्यंत कनिंग, ज्याने आजतागायत भरपूर काही चुकीच्या गोष्टी पण केल्या क्रिकेटमध्ये मॅच जिंकण्यासाठी ॲज अ कॅप्टन म्हणून. तो डगआउटमध्ये बसलाय. दुसरा माणूस जो अत्यंत रॉयल क्रिकेटर होता, मुळात नॅचरल लिडर होता, तो सौरव गांगुली बसला तिथे आणि दोघे फक्त थंडपणे बघतात. एकानेही हुकी चूक केलं नाही की अरे तो स्टब्स तिथे 7 सिक्सर मारून फक्त उभा आहे, त्याला स्ट्राईक द्या. हे तर कोणत्याही बेसिक शाळेमध्ये सुद्धा खेळणाऱ्या मुलांना सुद्धा कळतं. आणि हे आपल्याच मनाने खेळतात आहे.
आज जे डीसीने केलं ते अत्यंत मूर्खपणाचं न बावळटपणाचं, आणि दे डिझर्व दिस की ते हरावे. त्यांची लायकीच नाहीये की ते IPL मध्ये ऍटलिस्ट क्वालिफाय सुद्धा करावेत पुढच्या वरच्या फेरीमध्ये. काय चालू होतं कळतच नव्हतं शेवटपर्यंत. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटी आज मुंबई इंडियन्सने मॅच जिंकली, ओके, गुड फॉर देम. पण जे क्रिकेट लॉजिक असतं बेसिक ते त्यांनी गुंडाळून ठेवलं आणि आणि काहीतरी केलं. त्यानंतर हा आधी तर सगळ्यात मूर्खपणा कॅप्टन ऋषभ पंत स्वतः, तो स्वतःला काय धोनी समजतोय का? धोनी मॅचचा रिझल्ट आता संपलाय तेव्हा बॅटिंग करायला येत असतो, हे सर्वश्रुत आहे, आता सर्व जग जाहीर आहे. आणि महेंद्रसिंग धोनीकडून कोणाला अपेक्षाही नाहीये. त्याची फक्त पूर्वपुण्यही आहे, त्याच्यात काहीतरी वेगळा विलक्षण मॅग्नेटिझम आहे. त्याला फक्त बघायला लोक येतात. तो येतो, तो खेळतो, आपल्या मनानुसार करतो गोष्टी. ऋषभ पंत आता पुढे क्रिकेट करिअर परत सुरू झालं एकदा, आणि तो आपला धोनीसारखा शेवटी येतो जेव्हा मॅच संपलेली होती, आणि तेव्हा तो बॅटिंगला आला. आय थिंक 16व्या ओव्हरमध्ये, आणि भरपूर उशीर आला, 6व्या-7व्या नंबरवरती आला खेळायला, जेव्हा की टीमला गरज होती. टार्गेट मोठं होतं 200च्या वर, आणि 230 पर्यंत काहीतरी. मूर्ख कॅप्टन, बाववेट कॅप्टन, ओव्हर कम्प्लीट डीसीची मॅनेजमेंट ही अत्यंत डोकं गुडघ्यात असलेली टीम. ओव्हरऑल डीसीची मॅनेजमेंट ही डोकं गुडघ्यात असलेली टीम आहे. कॅप्टन्सी मूर्खपणाची, बावटपणाची, जे डगआउट मध्ये बसलेले मोठे लोक आहेत, पंटर पॉन्टिंग, सौरव गांगुली, यांना हे काहीही करत फक्त बघत होते. ऍटलिस्ट एक मेसेज तर द्यावा की अरे त्या बॅट्समन जो खेळतोय चांगला, साऊथ आफ्रिकेचा स्टब्स, जबरदस्त फॉर्म मध्ये होता. 25 बॉलमध्ये त्याने 71 रन केले, 7 सिक्सर सहजपणे. ते पण त्याला फक्त त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक सुद्धा मिळाली, तो फक्त बघत राहिला काय चालू आहे. आणि तो पण मूर्खच म्हणावा, कारण त्याने बॅटिंग, तो पण सिंगल रन, जर तो ललित 2 रनला धावतोय तर त्याला थांबवावं, 1 रन काढून 1 रन घेऊन सुद्धा स्ट्राईकवर यावं, हे पण त्याने केलं नाही. तो गुरु ललित जो मिर्झापूरचा आहे, तो मिर्झापूरचा मला आठवलं, सॉरी, मिर्झापूर 3rd येतोय सीझन लवकरच, आम्ही प्रचंड वाट बघतो त्याची मी. ओके, तर इतकी मूर्खपणाची आज जे काही त्यांनी प्रदर्शन केलं आहे, मूर्खपणाचं जे काही प्रदर्शन केलंय डीसीने, ते अत्यंत बावटपणाची हद्द होती. आणि 2022च्या मेगा ऑप्शन मध्ये जो टकलू आठवतो का, यांचा ओनर, वन ऑफ द ओनर, जो इतर टीम्स जेव्हा मोठी डील करत असेल, कोणत्या क्रिकेटरला विकत घेत असेल ऑप्शनच्या वेळी, तेव्हा हा काहीतरी कार्य करायचा आणि त्यांची डील खराब करायचा. आता भोगतोय तो, आठवला तो टकलू. म्हणजे फक्त अतिहुशारी ह्या लोकांनी फक्त मेगा ऑप्शन मध्येच दाखवली 2022च्या. त्यानंतर त्यांनी सगळी आपली अक्कल गहाण ठेवली, आणि आज ते ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळायला येतात आहे क्ल्यूलेस टोटली. त्याआधी बॅटिंग मध्ये तर ओ मारियो पणा केलंच आहे बॅट्समनने, MIच्या बॅट्समनने डीसी सोबत. सो मॅच त्यांनी तिथेच हरली होती. 230 रन शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 96 रन काढले. 4 रन एखादे एक्स्ट्रा मिळाले असते तर मोठा रेकॉर्ड झाला असता. 100 रन्स इन लास्ट 5 ओव्हर्स, 20चा रन रेट. सो आज जे काही बघितलं ते भयंकर होतं, ते मूर्खपणाची हद्द होती. आणि ऋषभ पंतचं सटकलाय डोकं, तो बावळटपणासारखी जे काही करतोय तो कॅप्टन्सी ऍटलिस्ट, आणि या मॅच मध्ये केलेली आहे. पंटर पॉन्टिंग, तर तिथे काय करतोय तो, एकेकाचा काय अति हुशार, अति चाणाक्ष, अति कनिंग कॅप्टन होता, आज तो कोच बनलाय पण काही करत नाहीये. म्हणजे यांची मॅनेजमेंट अति हुशार, आणि क्रिकेटर्स अत्यंत मूर्खपणाचे अत्यंत मूर्खपणाची हद्द असलेले क्रिकेटर्स, जे ग्राउंड मध्ये काहीही करत नाही. खरं तर आज रोहित शर्मा चांगला खेळत होता, पण अक्षर पटेलने त्याने सही जो आर्म डिलिव्हरी टाकली आणि ज्या प्रकारे आउट केलं, तो जबरदस्त बॉल होता.
पण ओव्हरऑल ही टीम एक विस्कळीत, क्ल्यूलेस, पूर्णपणे डिरेक्शन लेस जाणवली आहे. आणि या सीझन मध्ये तर जाणवतेच, आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते तेच करतात. ओव्हरऑल आय पी एल मध्ये दिल्ली कॅपिटल्स हे बावट क्रिकेटच खेळल्यात. त्यापूर्वी पंजाब BBKS असे क्रिकेट खेळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये जोवर ते मॅच जिंकत नाही, शेवटचा रन काढून किंवा विकेट घेऊन ते मॅच जिंकत नाही, तोवर ते जिंकले नसतातच. कोणाला शाश्वती नसते. सेम कंडिशन ही DCची, दिल्ली कॅपिटल्सची, पूर्वी डेव्हिल्सची होती. सो मला पूर्वी आवडायची ही टीम, कारण यामध्ये झहीर खान होता, प्रवीण कुमार होता एकेकाळी स्टार्टिंगला, वीरेंद्र सेहवाग होता, गौतम गंभीर होता. त्यानंतर आणखी गोष्टी बदलल्यात. दरवेळी हे आणि डेव्हिड वॉर्नर होता स्टार्टिंगला 2010 मध्ये. पण हे मूर्ख लोक आहेत, हे बाववेट लोक आहेत, हे लोक आहेत. आणि तो जो ललित होता तो डोक्यात गेला. तो मिर्झापूरचा ललित जो होता, ललित सेम हा गोडू ललित जो निघाला आज, त्याने जे प्रकार केलं ते भयंकर आहे. सो येत्या काळात डीसीला काहीतरी प्रचंड क्रिकेट ब्रेन यूज करणं गरजेचं आहे, तरच हे काहीतरी टिकतील, किंवा तरच लोकांना यांचे मॅचेस बघायला आवडतील. मुळात कच्चा लिंबू आहेत IPL मधले, पण ऍक्च्युली स्टार्स आहेत त्यांच्याकडे मोठमोठे, पण अक्कल शून्य क्रिकेट टीम. बघूयात पुढे ही टीम काय करते. आज त्यांनी जे केलं ते मूर्खपणाची हद्द होती, डोकं सटकलं मॅच बघताना. आणि ऍटलीस्ट क्रिकेटचं लॉजिक तरी काही वापरावं. पण असो, आज मुंबई इंडियन्सने पहिली विक्ट्री, पहिल्यांदा त्यांनी मॅच जिंकली आहे, चौथी मॅच सलग 3 हरल्यावरती. सोमनाथ पावला कदाचित हार्दिक पांड्याला. मुळात ते PR असतं सगळं. त्याला म्हणतात, काहीतरी म्हणतात की, त्याला एक वर्ड आहे की इमेज खराब झालेली कसं नीट करणं, सारव करणं, त्यातलाच तो प्रकार असतो बेसिकली. डॅमेज कंट्रोल त्याला म्हणतात. हा, डॅमेज कंट्रोल हा तो प्रकार होता. सोमनाथला जाऊन पूजा करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो असो, लेट्स नॉट गो देअर. मुंबई इंडियन्सला रिअली कॉंग्रॅट्स. आणि DC, तुम्ही सिरियसली, तुमचं डोकं हे गुडघ्यात आहे. ऑल द बेस्ट.